नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 31 जुलै 2025 उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये किती विसर्ग चालू आहे, दौंडच्या विसर्गात कितीने घट झाली आहे आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये असणारा विसर्ग आणि बंडगाडचा विसर्ग, त्याचबरोबर उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये आणि पॉवर हाऊसमधून कालव्यामधून किती पाणी चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.700 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 115.70 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 52.04 TMC. तर उजनी धरणाची टक्केवारी बघितली तर उजनी धरण हे 97% आसपास रेंगाळत आहे. 97.13% उजनी धरण सध्याला आहे आणि दौंडचा विसर्ग कालच्यापेक्षा दुपटीने कमी झालेला आहे, घट झालेली आहे. त्यामुळे पर्यायाने उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. काल सकाळचा विसर्ग आणि आज सकाळचा विसर्ग जर बघितला त्यामध्ये जवळपास दुपटीने घट करण्यात आली आहे, निम्मेच्या निम्मे खाली आणण्यात आले आहे. त्यामुळं भीमा नदीच्या काठच्या पूर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. सध्याला दौंड येथून सध्याला 29,036 क्युसेकचा विसर्ग उजनीच्या दिशेने येतोय आणि उजनीतून भीमा नदीमध्ये काल सकाळी 6 वाजता जो 60,000 क्युसेकचा विसर्ग होता तो टप्प्याटप्प्याने कमी करत तो आज सकाळी म्हणजे रात्री 1 वाजता तो 30,000 वर आणण्यात आला आहे. म्हणजे सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये 30,000 क्युसेकचा विसर्ग आणि 1600 क्युसेकचा पॉवर हाऊस असं 31,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये चालू आहे. आणि दौंडच्या विसर्गात बंडगाडचा विसर्ग बघितला तर 14,721चा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय. वीरच्या विसर्गामध्ये कमालीची घट झाली आहे, तो 9,704 क्युसेकचा एवढा आहे. त्यामुळं उजनीत येणाऱ्या पाण्याचा विचार करता खाली सोडण्यात येणारं पाणी जास्त असल्यामुळं उजनी धरणाची टक्केवारी संध्याकाळपर्यंत आणखी कमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याला उजनी धरणातून कालव्याद्वारे 1100 क्युसेक्स, बोगद्याद्वारे 400 क्युसेक्स, सिनामाडा उपसा सिंचनमधून 180 क्युसेक्स आणि दहिवा उपसा सिंचनमधून 80 क्युसेक्स असा विसर्ग सध्याला चालू आहे. आणि दौंडच्या विसर्गामध्ये आणखी दुपारपर्यंत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण वरच्या धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. त्यामुळं पर्यायाने तेथील धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्येही कमी घट करण्यात आली आहे. त्यामुळं उजनीत येणारा दौंडचा आणि बंडगाडचा विसर्गामध्ये सातत्याने घट होते. संध्याकाळपर्यंत कदाचित हाच विसर्ग 20,000च्या आसपास आला असेल आणि उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्येही कमीत कमी 10,000 कपात केलेली असेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.